शेटफळे गावात टॉवरवर चढून शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन. शेतकऱ्यांनी केला फास घेण्याचा प्रयत्न. WRSR कंपनीचा निषेध करत केले जीवघेणे आंदोलन. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे या गावात शेतकऱ्यांनी महावितरणच्या टॉवरवर चढून बोंबाबोंब आंदोलन केले, तर एका शेतकऱ्याने चक्क फास घेण्याचा प्रयत्न केलाय. सध्या WRSR या कंपनीच्या वतीनं टॉवर उभारणीचं काम सुरू आहे. या कामासाठी आलेल्या लोकांमुळे पिकांचं नुकसान होत आहे. या नुकसानीच्या भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केलेलं आहे. तसेच दोर टाकून फास लावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रांत अधिकारी विक्रम बादल यांनी हस्तक्षेप करत 1-2 दिवसात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. चर्चेदरम्यान काही युवक शेतकरी आणि संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केल्याचा काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी महसूल प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई लवकरात लवकर मिळावी, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलकांनी इशारा दिला आहे. हा काय प्रोजेक्ट आहे, कसा जाणार आहे, किती रानातनं एका डांबाला बाबून एक खांब जरी तुमच्यात आलं तर ह्याला किती पैसे येतं, किंवा तारा जरी गेल्या तर ह्याला किती पैसे येतं, किंवा ह्यातनं कसा मध्य निघणार आहे, ह्याच्यावर काहीच नाही. साहेब माझ्या तर 52 गुंठ राहणार त्यांच्या तर तारा तोडून नेलंय. हिर आणि घर आणि पोल्ट्रीसाठी मी नियोजित जागा ठेवलेली आहे, कारण तिथे विहीर आहे. भविष्यात मला 24 तास माझी पाण्याने विहीर असते. तिथं माझं दीड एकर क्षेत्र आहे. 52 गुंठ जागा अशी मधनं तारा गेले त्या ती रान बधीत झालं. ती जागा मी घर आणि पोल्ट्रीसाठी ठेवलेली आहे, भविष्यासाठी राखून. त्यातनं सुद्धा अतिक्रमण केले, चालू कनेक्शन माझं तोडले, तारा तोडले त्या, केबल जोडल्यामुळे 2013ला माझं वडील शॉक लागून वारलं. हीच बोर्डानं मला 1 रुपया दिला नाही. उद्या समजा जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण आहे का सांगा. आता चला बघायला, तारा तोडले त्या, केबला टाकले त्या. आणि मला सांगा, आमच्या गावात परत इथं एक चिटपाखरू बघायला मिळणार नाही. आता गावात निदान कावळं तर शिवाय येते एखादं मृत झालं तर. ह्या डांबा ह्याच्यानं वाऱ्यानं आवाजानं काय कावळं येणार आहे किंवा पक्षी राहणार आहे. हे पूर्ण गावाकडे आणि साहेब हाय व्होल्टेजची लाईट आहे, 36 तारा आहे त्या 16 सारख्या. मला सांगा भविष्यात नुकसान आहे का नाही? काय ठरलं नाही, त्या एकही रुपया कोणाला ठरला का सांगावं. आणि रान आमचं बधीत होते साहेब, नुकसान भरपाई सुद्धा. मग आमचं काय म्हणणं आहे, त्या कंपनीनं दुजाभाव करू नका. जी बाहेरच्या लोकांना दिलेत त्या रेटनं लोकांना द्या ना आमच्या पैसे. बरं, तार खाली घर बी बांधाय नाही, शेड बी नाही, पॉली हाऊस बी नाही, फिर बी करता येत नाही, परत काहीच करता येत नाही, काहीच करता येत नाही. चढलाय मिथून त्याचं शेततळ गेलंय. आता परत ती शेततळ वापरता येणार नाही म्हणून सांगते. मग त्याला पाणी कुठनं पाजायचं, मग ते बाग हायशीच वाया घालवायची का? ती एका तारच कुठं तर 1-2 लाख रुपये देणार आणि विषय संपवणार. हेच कसं होणार सांगा की. ह्यांनी इकडं गावरवाडीकडं वेगवेगळ्या गावातनी पैसे भरपूर दिले. तिकडं मान तालुक्यात गावरवाडीत एकाला 50-50 लाख रुपये. आणि जिथं अडवते तिथं निवांत केलंय. गावरवाडीत आता करत नाही. शेतपळ्यात फुकाट मिळतंय म्हणून आधी चालू केलं. ग्रामपंचायतला नोटीस नाही, ग्रामपंचायत आणि साहेब त्या शेतकऱ्याला कळव सुद्धा नाही ती त्याच्या येऊन बघा ज्वारीतनं कसं वाटोळ केलंय तुम्ही. तुमची जेवढी शेतकरी तेवढी सगळी घ्या. आत्ता चला, मी आत्ता PI तहसीलदार आणि तुमचं शेतकरी तुमची बैठक लावतो. त्यातनं नाही तोडगा म्हणून निघाला तर तुम्ही आंदोलन चालू ठेवा. मी शब्द देतो, आत्ता माझ्यासोबत चला, आत्ता लगे गेले. वरची माणसं वरच राहू द्या, खाली यायला नको. पुन्हा आंदोलन स्थगित. वर चढायला नाही आडवच बांधलं काय तर मार्ग काढायचा, मार्ग आडवच चालायचं. सांगा मार्ग काढा काय तर. मार्ग. साहेब तुमचं बरोबर आहे, पण 4 महिने आम्ही फॉलोअप घेतोय, त्यावेळी का मार्ग निघाला? अहो ही तर हेल्पड घालून वही झाली. तहसीलदारांना तुम्ही विचारलं तर अहो काय ती मला माहिती आहे, पोलीस स्टेशनला आलती मारुती ते. पोलीस यांना विचारा. आम्ही कोणतेही पोर्टल तिथे विचारून सुद्धा घेत नाही हो, पुन्हा इथनं गेले. 4 महिने झालं. शर्मा काय म्हणतोय, कंपनी बघून गेली. ही कोणती भाषा सर? मग 4 महिने आम्हाला कंपनीचे लोक आले. तुम्ही आम्हाला गॅरंटी देऊ शकता का? तुम्हाला तेच की आली ती ते येणार कधी बघा. मग